रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवावं हा विचार करून करून डोक्याचा पार बुग्गा होतो. फायनली आज काय नाश्त्याला बनवावं याची रेसिपी तरी ठरलेली. त्यामुळे आज मी बनवते आहे मेथीचे थेपले. मेथीचा पराठा देखील तुम्ही म्हणू शकता. तर चला मग सुरुवात करूया. नमस्कार, मी अन्वी तुमचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवत आहे मेथीचे थेपले. त्यासाठी मी इथे बारीक चिरलेली मेथी घेतली आहे. फाईन चिरून घ्यायचं. त्यानंतर मी इथे 2 कप होईल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 कप बेसन आणि अर्धी वाटी असं होईल एवढं तांदळाचं पीठ. आता हे पहिलं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स का करायचं? कारण कसं होतं की मेथीमध्ये म्हणजे कुठल्याही पालेभाज्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे ऑलरेडी असतं. त्यामुळे आपल्याला समजतं की कारण आपण जर डायरेक्ट मसाले पाणी वगैरे ॲड करायला गेलो की जास्त चिकट होऊन बसतं पीठ. त्यामुळे आपल्याला पहिलं व्यवस्थित मिक्स करून बघायचं आहे आणि आवश्यकतेनुसारच मग आपल्याला यामध्ये पाणी वगैरे ॲड करायचं आहे. त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलं आहे. त्यानंतर 1 चमचाभर तीळ, त्यानंतर आपल्याला यामध्ये आता मसाले ॲड करायचे आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचा हळद, त्यानंतर लाल मिरची पूड, 1-2 चमचे लाल मिरची पूड घातली. तुम्हाला जर एक्स्ट्रा तिखट आवडत असेल तर तुम्ही तसं पण करू शकता. त्यानंतर थोडीशी कांदा लसूण चटणी. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी इथे थोडासा गरम मसाला देखील घातला आहे. त्याने खूप छान असा फ्लेवर येतो. त्यानंतर मी इथे थोडासा ओवा क्रश करून टाकला आहे यामध्ये. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी तांदळाचं जे पीठ घातलं होतं ते जरासा खुसखुशीतपणा आपल्या पराठ्याला आपल्या थेपल्याला यावा यासाठी घातलं होतं. तुम्ही स्किप केलं तरी देखील चालेल. त्यानुसार आता आपल्याला आवश्यकतेनुसार इथं पाणी ॲड करायचं आहे. आपल्याला पाणी अजिबात जास्त घालायचं नाही आहे. पीठ आहे हे आपल्याला व्यवस्थित असं घट्टसरच मळून घ्यायचं आहे. आपल्याला सैल कणिक मळायचं नाही आहे. त्यामुळे गरजेनुसार जेवढं लागेल तेवढंच पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे. कारण कसं पालेभाज्यांना पाणी सुटतं, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. गरजेनुसार आवश्यकतेनुसारच आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे. आता मी इथे जवळजवळ 1.5 वाटी पाणी यूज केलं. पाहू शकता छान कणिक मळलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता थोडंसं तेल लावून पुन्हा 1-2 मिनटं याला मस्त मळून घ्यायचं आहे. 1 चमचाभर होईल एवढं तेल आपण यामध्ये ॲड केलं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आपलं कणिक छान मळून झालेलं आहे. एक 15 मिनिट आपल्याला हे कवर करून ठेवायचं आहे. त्यानंतर मी आता 15 मिनिटानंतर आपण पाहू शकतो पीठ व्यवस्थित म्हणजे जेवढं पाहिजे थेपल्यासाठी तेवढं झालेलं आहे. जास्त वेळ पण ठेवायचं नाही म्हणजे कणिक सैल होत नाही.
तर एक असा छोटासा गोळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मी ते गव्हाचं पीठच वापरलं आहे मळताना लाटताना लावण्यासाठी. तुम्ही तांदळाचं पीठ देखील लावू शकता, ज्याने पराठा जो आहे किंवा आपला थेपला जो आहे तो व्यवस्थित फिरतो. त्यानंतर मी ते थोडे वरून पण तीळ लावलेत आणि छान अगदी हे लाटून घेते आहे. चिकटू नये यासाठी मी थोडंसं एक्स्ट्रा पीठ इथे वरनं घातलं होतं. पराठा लागते वेळी मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवला होता. तवा व्यवस्थित गरम झालेला आहे, त्यामुळे आता आपण आपला पराठा यावर भाजायला ठेवूया. पराठा भाजताना एका बाजूने व्यवस्थित भाजू द्यायचा तो, नाही तर थोडासा कच्चटपणा त्यामध्ये राहतो आणि ऑलरेडी आपण मेथी देखील कच्चीच घातलेली आहे, त्यामुळे ते भाजेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित दोन्ही साईडने दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित परफेक्ट खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला यावर तेल वगैरे लावायचं आहे. आधीच लावलं तर आपला पराठा कच्चा राहतो, म्हणजे जिथे तेल जास्त लागलं गेलं की पराठा जरासा कच्चट असा लागतो. त्यानंतर तुम्ही इथं तेल, तूप किंवा बटर काही तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही इथे लावून घेऊ शकता. मी इथे तेल लावलेलं आहे. आता तेल लावून सुद्धा दोन्ही बाजूने व्यवस्थित पुन्हा खरपूस असा भाजून घ्यायचा. गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय फ्लेमलाच ठेवायची आहे. आपला थेपला दोन्ही बाजूने छान अगदी खरपूस असा भाजून तयार झालेला आहे. मस्त खुसखुशीत असा मेथीचा थेपला इथे बनवून तयार आहे. तुम्ही दही किंवा सॉस बरोबर किंवा अगदी खोबऱ्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.